नमस्कार मित्रहो, मी आज आपल्यासाठी एक मराठी कथा वाचणार आहे. या कथेच्या लेखिका आहेत मीनाक्षी मोहरील. कथेचं नाव आहे वार्धक्य. 5-6 दिवसांपूर्वी बाबा सहज घरी आले. आताशा बाबांच्या साऱ्या हालचालीतून वार्धक्याने आपली शाल त्यांच्या अंगभर पसरल्याची जाणीव सतत होत असते. बाबा आले तेच मुळी रिक्षेतून उतरल्यावर हळूहळू चालत फाटकापर्यंत येतानाही आजूबाजूच्या वाहनांचा कानोसा घेत, डोळे बारीक करून इकडे तिकडे बघत, कुठे ठेच लागू नये याची दक्षता घेत अगदी सावकाश बाबा घरात शिरत होते. खरं तर बाबांना हे असं बघण्याची आम्हाला कधी सवयच नव्हती. बाबा घरातून कुठेही जाण्यासाठी निघाले तरी झपाझप पायीच कितीही दूर जाऊन यायचे. थकवा म्हणून त्यांना कधी माहितीच नव्हता. आम्हा मुलांनाही ते स्वतः सोबत कितीतरी दूर पायी चालायला लावत. बाबांचं हे इतक्यात बदललेलं रूप मला फार अस्वस्थ करायचं. आत येऊन ते खुर्चीवर टेकता टेकताच मी त्यांना विचारलं, बाबा रिक्षेने आलात आज? हो न ग बाई, आता नाही होत फार पायी चालणं, वय होत चाललं ना, थकवा येतो बेटा आताशा लवकर. पण लेकीची नातवंडांची आठवण झाली की हट्टी मन नाही ऐकत. त्या ओढीने रिक्षाने इथपर्यंत तरी येतो, नाहीतर आताशा बाहेर जाणं साफ बंदच झालंय. असं म्हणत बाबांनी खिशातून 3 कॅडबरीज काढून माझ्या हातात ठेवल्या. हो, बाबा अजूनही माझ्यासाठी चॉकलेट आणतात आणि मी पण अजूनही लहानपणाच्या उत्साहाने चॉकलेट्स खाते. एकतर बाबांनी ते आणलेले असतात, त्यामुळे मला माझं लहानपण अजूनही जपता येतं. दुसरं म्हणजे ती चॉकलेटची चव मला लहानपणच्या गोड आठवणीमध्ये घेऊन जाते. नंतर बाबांनी त्यांच्यासारख्याच जुन्या झालेल्या पिशवीतून घरच्या अंगणातल्या झाडावरचे पेरू, कढीपत्ता, 15-20 छोटी जांभळी वांगी, 20-25 कोवळ्या हिरव्यागार भेंड्या असं सगळं काढून माझ्या हवाली केलं. मिठाईचा रंगीत खोका हसून बघत माझ्या हातात ठेवला. माझ्या आवडत्या मावा लड्डूनी तो भरला होता. मी पण खुशीत बाबांकडे बघून हसले. बाबांच्या हातातून सामान घेताना त्यांच्या हातावर इतक्यातच ठळकपणे दिसणाऱ्या सुरकुत्या माझ्या नजरेला बोचल्या. हसून त्यांच्याकडे बघताना चेहऱ्यावर सुद्धा सुरकुत्या आपलं जाळं विणताना जाणवल्या. केस विरळ होत होत शुभ्रतेकडे वाटचाल करत होते. माझे बाबा असे एकाएकीच इतके वृद्ध का होऊन गेले मला समजेना मुळी. आतापर्यंत बाबांची त्वचा छान तुकतुकीत होती आणि वयाची जरासुद्धा जाणीव न होऊ देणारे काळेभोर दाट केस, छान सुगंधी तेल लावून काढलेला भांग, असलेच बाबा माझ्या मनात भरून राहिले होते. बाबांच्या एव्हाना नातवंडांशी गप्पा रंगत आल्या होत्या. मोठ्या नातवाला पत्त्याची जादू शिकवता शिकवता धाकट्या नातीला मांडीवर बसवून तिच्याशी बोबड्या भाषेत गोष्टी सुरू होत्या. मी त्या तिघांकडे हसून समाधानाचा कटाक्ष टाकत स्वयंपाकघरात खाण्यापिण्याची सोय लावण्यासाठी गेले. बाबांच्या आवडीचे कांदेपोहे करायला घेतले. एकीकडे लाडूसाठी बेसन भाजायला घेतले. बाबांना ताजा, नरम आणि गरम बेसनाचा लाडू फार आवडतो. लाडू तयार झाले की जे काही 1-2 लाडू खायचे ते शौकाने खाऊन घेतील. लाडू शिळा झाला की त्यांना फार आवडत नाही. मी भराभरा लाडू वळून प्लेटमध्ये ठेवले. कांद्यापोह्याच्या बश्या भरल्या. वर नारळाचा खव, बारीक शेव, कोथिंबीर घालून बाजूला निंबाच्या फोडी ठेवून सारं ट्रेमध्ये ठेवून बाहेर घेऊन आले. पोह्यांची बशी अशी सागर संगीत सजलेलीच आम्ही बघितलेली आहे.
नातवांसोबत बाबांनी मलाही जबरदस्ती बशी घ्यायला लावली आणि म्हणाले, मला माहीत आहे ते पोहे थंड झाले की तू पुन्हा काही खायची नाहीस. दुसऱ्यांदा गरम केलेले पोहे तुला नाही आवडत. अगं, लहानपणापासूनची खोड आहे तुझी ती, मी का विसरणार आहे. पोहे खाता खाता माझ्या घशात आवंढा आला. मला मुळे आतापर्यंत वाटायचं आपल्या साऱ्या सवयी, खोडी, आवडी निवडी आईलाच फक्त माहीत असणार. पण आताच्या 2 वाक्यांनी बाबांनी माझ्या सवयी, आवडी निवडी किती बारकाईने लक्षात ठेवल्या याची जाणीव करून दिली. मी भराभरा पोहे संपवून पुन्हा आतून पोहे आणत बाबांना वाढायला घेतले. पण बाबांनी थोडेही पोहे परत घेतले नाहीत. लाडूही एकाच्या वर खाल्ला नाही. मला कसं तरीच झालं. उत्साहाने 2-2.5 प्लेट कांदे पोहे आणि ताजा बेसनाचा लाडू एकावेळी 2-3 खाणारे माझे बाबा मला माहीत होते. मी पुन्हा आग्रह केला तर म्हणाले, अगं बाई, आता पूर्वीचा नाही राहिलो मी. जरासुद्धा जास्त खाल्ल्याने तब्येत कुरकुरते हल्ली. आता यावर रात्रीचं जेवणसुद्धा नाही. मग माझ्या आणि बाबांच्या आवडीची कडक आणि कडसर कॉफी कपात घेऊन मी त्यांच्या शेजारी गप्पा मारायला म्हणून येऊन बसले. पण बाबा आताशा पूर्वीसारखे गप्पा नाही मारत. पूर्वी बोलायला वेळच अपुरा पडायचा. आतापर्यंत बाबा मुलं मुली, सुना जावई, नातवंडांमध्ये त्यांच्यातलेच होऊन राहायचे. पत्ते खेळायचे, कॅरमचे सेट्स जिंकायचे, गाणी, श्लोक, कविता, म्हणींच्या भेंड्या लावायचे आणि सगळ्यांना पुरून उरायचे. पण हल्ली बाबा जरा बदललेलेच होते. उदास झाले होते. साऱ्यांमध्ये असूनही एकाकी आहेत असंच सारखं वाटत असतं. कदाचित आईच्या जाण्याने आलेला एकटेपणा हे त्याचं कारण असेल का, की वय वाढल्याने आलेला अलिप्तपणा असेल, काय माहीत. बाकी आम्ही सारे आपापल्या संसारात. वेळ मिळेल तेव्हा सारे नातवंड बाबांच्या भोवती घुटमळत असतात. आम्ही सारेही कारण निमित्त शोधून एकत्र येतो. पण बाबा मात्र पूर्वीसारखे नाही वाटत. गप्पा मारता मारता आमची कॉफी संपली. तेवढ्यात माझी धाकटी रुचा, बाबा आबा झोपून दे ना मला, असं म्हणून मागे लागली. मग बाबांनी गोष्ट सांगून थोपटून देत रुचाला झोपवून दिलं. मोठ्या केतनला 1-2 कोडी घातली आणि मला म्हणाले, कधी येतेस ग घरी, राहायला ये ना एकदा. नाहीतर तुझं येणं म्हणजे धावत यायचं आणि पुन्हा पळत घरी जायचं. येईन बाबा आता. एखादी रात्र राहायलाच येईन, म्हणजे जरा आल्यासारखं वाटेल मला आणि तुम्हालाही. बघू कधी येतेस ते, असं म्हणत बाबा जायला म्हणून उठले. जवळच्या दुसऱ्या पिशवीतून बाबांनी मफलर, स्वेटर आणि शाल बाहेर काढली. त्याबरोबर अमृतांजन आणि इतर औषधांचा संमिश्र वास मला जाणवला. मी कमालीची दचकले, कारण त्या सगळ्यासोबत एक गूढ, अगम्य असा वृद्धत्वाचा वासही मला जाणवून गेला. वृद्धत्वाच्या हातात हात घालूनच मृत्यूची सुद्धा चाहूल लागते, हे सत्य नाकारता येत नाही. बाबांनी स्वेटर चढवलं, मफलर काढून गळा, कान, डोकं झाकलं जाईल असं लपेटून घेतलं. शाल उलगडून अंगावर ओढून घेतली. मी बघतच राहिले. आयुष्यात आम्ही कधी बाबांना शाल, स्वेटर, मफलर वापरताना पाहिले नाही. आईने कधी खूपच आग्रह केला तर कधीतरी हाफ स्वेटर घालायचे, अन्यथा एकदम सुटाबुटात टाय लावून. फार देखणे दिसायचे बाबा तेव्हा. तेव्हाच्या वेळी बाबांकडे 2 सूट होते, एकदम भारी. आजचं बाबांचं हे रूप मला अगदी अपरिचित होतं आणि असह्य सुद्धा. निघतो बरं बेटा, ये बरं घरी, मुलांना घेऊन ये. चलतेस ना ऑटो स्टँडपर्यंत? अगं हो, हे घे, हे तर राहिलंच बघ द्यायचं. तुझी लहानपणपासूनची आवड माहिती आहे मला, असं म्हणत बाबांनी रुमालात गुंडाळून आणलेला जुईच्या उमलत असलेल्या कळ्यांचा दाट आणि लांब गजरा माझ्या हातात ठेवला आणि म्हणाले, इतके दिवस तुझी आई तुझ्यासाठी गजरा करून द्यायची,
आज मी स्वतः केला बघ. मी खोलवर श्वास ओढून घेत गजऱ्याचा सुगंध भरून घेतला. जुईच्या फुलांसोबत त्याला बाबांच्या ममतेचा सुगंधही येत होता. मी घाईघाईने गजरा केसात अडकवला आणि लहानपणीसारखीच बाबांकडे बघून खुदकन हसले. तेव्हासारखेच कौतुकाने हसत बाबा म्हणाले, वा सुंदर. मोठ्या केतनला मी सोबत घेतले आणि बाबांना आटो करून द्यायला निघाले. झोपलेल्या रुच्याचा पापा घेत माझ्या डोक्यावर हात फिरवत बाबा म्हणाले, चला बेटा. बाबा वळले तशी त्यांच्या शालीवरची 3-4 बारीक छिद्र माझ्या नजरेस पडली. माझ्या घशात पुन्हा आवंढा आला. डोळे भरून आले. बाबांना आटोत बसवले. हात हलवून रात्रीच्या मुक्कामानी नक्की येण्याचं वचन दिलं आणि निरोप घेतला. बाबांचा हलणारा सुरकुतलेला हात दिसेनासा होईपर्यंत बघून मी परत फिरले. बाबांच्या वार्धक्याने मीच उदासले होते. माझे बाबा मला असे वृद्ध व्हायला नको होते. माझ्या लहानपणचे बाबा मला जसेच्या तसे हवे होते, जराही न बदललेले. त्यांचं वार्धक्य त्यांनी स्वीकारलं असलं तरी मला ते मान्य करायला फार फार जड जात होतं. वार्धक्यामध्ये जीर्ण झालेल्या शालीचा सुद्धा तर आधार वाटत नसेल, हा प्रश्न राहून राहून मला छळू लागला, अस्वस्थ करू लागला. मित्रांनो, ही कथा आपणास कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांना ओळखीच्यांना शेअर करा. धन्यवाद.